आणि आता बातमी नितीश कुमारांसंदर्भातली। देशाच्या राजकारणात पलटूराम अशी ज्यांची ख्याती ते नितीश कुमार। एनडीएच्या बैठकीत मोदींच्या पाया पडत निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न खरं तर कुमारांनी केला। मोदींसोबत असल्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला। नितीश आज तुमच्या सोबत आहेत तर उद्या आमच्या सोबत असतील असं सांगत एकीकडे राऊतांनी इंडिया आघाडीच्या हालचाली सुरूच असल्याचे संकेतही दिले। काय नेमकं घडलं दिल्लीमध्ये बघूयात या रिपोर्टमधून। नितीश मोदींचं मनोमिलन, सोबत राहण्याचं दिलं आश्वासन। नितीश कुमार मोदींसोबत राहणार। लोकसभेचा निकाल लागला आणि 12 खासदार असलेला नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला। त्यातच एनडीएच्या बैठकीत नितीश कुमारांनी आपल्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचे पाय धरण्याचा प्रयत्न करत निष्ठा दाखवण्याची सूचक कृती केली। तसंच आपल्या भाषणातही त्यांनी मोदींसोबतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। मेरा आग्रह यही है कि जल्दी से जल्दी आपका काम शुरू हो जाए, शपथ ग्रहण हो जाए। अब आप एतवार को करने वाले हैं तो हम तो चाहते थे कि आज हो जाता तो अच्छा था, लेकिन आपकी जब इच्छा है तो जब भी हो, जितना तेजी से काम हो जाए तो बहुत अच्छा है। नितीश कुमारांनी 5 वर्षात 3 वेळा वेगवेगळ्या पक्षांसोबतची युती तोडत 4 महिन्यांपूर्वी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद कायम राखलं। त्यामुळे देशभरात नितीश कुमार यांची ख्याती ही पलटूराम अशीच आहे। त्यांनी बिहारमध्ये यापूर्वी कशा पलट्या मारल्या पाहू। 1998 नितीश कुमार एनडीए मध्ये सहभागी झाले। 2014 भाजपनं पंतप्रधान पदासाठी मोदींचं नाव पुढे केल्यानं एनडीएतून ते बाहेर पडले। 2014 मध्ये आरजेडी आणि काँग्रेस सोबत आघाडी केली। 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांनी भाजपचा पराभव केला। 2017 मध्ये आघाडीतून बाहेर पडत एनडीएत सहभागी झाले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली। 2020 मध्ये नितीश कुमारांनी भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली। 2022 मध्ये भाजपची साथ सोडली, आरजेडी काँग्रेस सोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार इंडिया आघाडीतूनच बाहेर पडले आणि पुन्हा एनडीए सोबत गेले। वेगवेगळ्या पक्षांसोबत आघाडी आणि युती करून नितीश कुमार गेल्या 30 वर्षात 10 वेळा मुख्यमंत्री झाले। नितीश कुमार आता एनडीए सोबत असले तरी उद्या आमच्या सोबत असतील असं म्हणत संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय। मुळात इंडिया आहे कुठे? चंद्रबाबू आणि नितीश कुमार। नितीश बाबू तो सबके हैं और चंद्रबाबू भी सबके हैं ना। आज आपके हैं, कल हमारे होंगे। नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती। त्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी कधी सत्तेच्या दूर तर कधी सत्तेच्या जवळ जाण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला होता। सध्या जरी नितीश कुमार आणि मोदी हम साथ साथ है असे दिसत असले तरी आगामी काळात मोदींची कुठलीही ध्येय धोरण न पटल्यानं नितीश कुमार कधी सत्तेपासून दूर जातील याचा कुठलाच नियम नाही। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।